up till yesterday 421 crores cash or goods they are seized by the agencies because we are suspecting those were supposed to be used for voters inducement. Perhaps the most busy man, busy team, और आई थिंक इनसे बिजी आजकल कोई है नहीं. बहुत बड़ी जिम्मेदारी इनकी टीम पर है, इन पर है टू एंश्योर कि ये पूरा जो इलेक्शन प्रोसेस है एकदम अच्छे से हो जाए और सब कोई प्रॉब्लम ना हो. एंड हर साल हमेशा जब भी इलेक्शन होते हैं तो इनकी टीम एफिशिएंटली सारा काम करती है. थैंक यू सो मच सर फॉर ज्वाइनिंग. एडिशनल चीफ इलेक्टोरल ऑफिसर डॉक्टर किरण कुलकर्णी. सबसे पहले सर ये जिम्मेदारी की मैं बात कर रहा हूँ तो इससे बिफोर वी टॉक अबाउट एवरीथिंग जो हम लोगों की हेल्प करने वाले, इंफॉर्मेशन पास ऑन करने वाले, ये जिम्मेदारी है, मैं मानता हूँ बहुत बड़ी जिम्मेदारी. लेकिन इसके अलावा आपके डे टू डे लाइफ में, घर के काम में ऐसा कौन सी बड़ी जिम्मेदारी आपको इससे लगती है कि ये जिम्मेदारी मेरी इससे बड़ी है? आपने सही कहा, ये जिम्मेदारी है जी. और इन गिवन टाइम्स, जी. दीज आर टाइम्स फॉर इलेक्शन्स. जी. इन गिवन टाइम्स मला तर असं वाटतं की कुठल्याही नागरिकाच्या आयुष्यात त्याच्या घरच्या, फॅमिलीच्या कुठल्याही जबाबदारीपेक्षा ही जबाबदारी सर्वात मोठी आहे. आणि मी तर नागरिकाच्या म्हणतोय, मी तर इथं यंत्रणेमध्ये बसलेलो आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं या जबाबदारीपेक्षा मोठी जबाबदारी सध्या दुसरी कोणतीही नाही. म्हणजे गंमत म्हणून सांगतो, मी स्वतःला आजारी पडण्याची सुद्धा परवानगी देत नाही. जी. कारण आजारी पडलो तर माझा वेळ जाईल आणि मग कामाचं काय होईल. त्याच्यामुळे संपूर्ण लक्ष या कामावरती आहे. मोठं आव्हान आहे आणि आमचं काम सुरू आहे. एकदम बाउंसर जो मैंने डाला सर ने डक कर लिया इसको अच्छे से. मुझे लगा कुछ और बताएंगे. लेकिन सर ये एवरी 5 साल में लोकसभा इलेक्शन आते हैं, बहुत बड़ी जिम्मेदारी है. आप लोग की प्रेपरेशन कब से शुरू हो जाती है? मतलब आपको पता है 24 में इलेक्शन आने वाले हैं, तो क्या आप 23 से ही काम शुरू कर देते सारा? आपको मैं बताऊंगा, 24 के इलेक्शन का काम 23 से नहीं, अच्छा. बल्कि पिछला इलेक्शन हुआ ना 19 में, जी. बस वो खत्म हुआ, हमारी तैयारी शुरू हो गई. अच्छा. क्योंकि आपको मैं बताता हूँ, इलेक्शन माने खाली वोटिंग नहीं होता. जी. वोटिंग के अलावा बहुत सारी चीजें हैं, बहुत सारे एस्पेक्ट्स है. जी. म्हणजे सर्वात महत्वाचा एस्पेक्ट आहे तो म्हणजे मतदार यादी, वोटर्स लिस्ट. जी. आणि वोटर लिस्ट प्रिपरेशन हे काम कंटिन्युअस आहे. म्हणजे वर्षभर चालू असतं, सतत चालू असतं. आणि त्याच्यामुळे मी असं नेहमी म्हणतो की मागचं इलेक्शन झालं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची पुढच्या इलेक्शनची तयारी सुरू झाली. तर गेल्या 5 वर्षापासून ही तयारी सुरू आहे. पहिलं काम त्यातलं अर्थातच मतदार यादीचं आहे. मतदार यादीमध्ये नवीन लोकांना आपली नावं नोंदवायची असतात. कुणाचा पत्ता बदलतो, बदली होते, काही मतदारांचा मृत्यू झालेला असतो, ती नावं कमी करावी लागतात. आणि हे काम कंटिन्युअस आहे. आणि याच्यासाठी आमची यंत्रणा अगदी खालपर्यंत, फील्ड लेव्हलपर्यंत ही काम करत असते. यू मस्ट बी नोईंग देर आर वेबसाइट्स. दोज वेबसाइट्स फॅसिलिटेट अबाउट registration of new voters, registration about shifting of the voter. So the website named Voter Search, it's created by Election Commission of India. त्याच्यावरती जाऊन वोटर्सना सगळी माहिती मिळू शकते. आणि दुसरं मला नेहमी असं वाटतं की आपण निवडणुका म्हणजे फक्त मतदान किंवा व्होटिंग असं न समजता त्याचे वेगळे वेगळे पैलू, त्याचे आस्पेक्ट्स ते लक्षात घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, देर इज वन आस्पेक्ट कॉल्ड मॉडल कोड ऑफ कंडक्ट. एवरीबडी स्पीक्स अबाउट मॉडल कोड ऑफ, सब खाली ऐसे लूजली बात करते हैं, लेकिन पता होता है एग्जैक्टली वो है क्या. तो मेरे को ये पूछना है सर, इंडिविजुअल लेवल पॉलिटिकल पार्टीज अपना तो करती रहती, वो हम लोग एज एन इंडिविजुअल कॉमन पर्सन हमको इतना अफेक्ट नहीं होता. एक वीडियो जो बहुत वायरल हो रहा है, गोवा में पता नहीं कोई तो फैमिली है पंजाब से आई थी, 50,000 रुपए के ऊपर कैश कैरी किया तो प्रॉब्लम हो सकती है. तो आपको वो तो एक ध्यान रखते हैं. एज अ कॉमन मैन, इंडिविजुअल, हम लोगों को क्या क्या ध्यान रखना है जब ये कोड ऑफ कंडक्ट चल रहा है? आपको मैं बताता हूँ, मॉडल कोड ऑफ कंडक्ट इज एक्चुअली अ ड्राफ्ट कंसेंटेड बाय ऑल पॉलिटिकल पार्टीज एंड टेकन अप बाय, यू कैन से, ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया एज वॉलंटरी. सो इट्स अ वॉलंटरी कोड ऑफ कंडक्ट. तो वो कोड ऑफ कंडक्ट क्या बताता है? वो ऐसा बताता है कि वोटर्स जो है उन पे कोई भी इंड्यूसमेंट का प्रयास भी ना हो. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रलोभन, ज्याला आपण मराठीत म्हणतो, हे प्रलोभन
हे डायरेक्ट असू शकतं, इनडायरेक्ट असू शकतं. किंवा प्रेशर टू वोट सम पर्टिक्युलर पार्टी or some particular candidate. It can be direct or indirect. So we can handle direct pressure. How to handle indirect pressure? That is handled by model code of conduct. आणि म्हणून मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये काही फार क्लिअर कट प्रोव्हिजन्स आहेत. काय म्हणतात त्या प्रोव्हिजन्स? त्या प्रोव्हिजन्सनी सांगितलेलं आहे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सगळ्या नागरिकांना लागू आहे, सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना लागू आहे, सगळ्या उमेदवारांना लागू आहे, शासकीय यंत्रणेला लागू आहे. आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टनुसार सगळ्या पक्षांना, ज्याला आपण लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणतो, ते क्रिएट करायचं आहे. म्हणजे कोणत्याही पक्षाने, तो सत्ताधारी पक्ष आहे म्हणून किंवा त्यांच्याकडे पैसा जास्त आहे म्हणून, त्याचा जास्त फायदा या निवडणुकीमध्ये उठवू नये याच्यासाठीची बंधनं आचारसंहितेनं घातलेली आहेत. आणि नागरिकांनी हे बघायला पाहिजे. म्हणजे पॉलिटिकल पार्टीज आचारसंहिता पाळतात की नाही हे बघण्याची जबाबदारी फक्त निवडणूक यंत्रणेची नाही. इवन भारत निवडणूक आयोग, दे आर ऑल्सो सेइंग दॅट सिटीजन्स शुड बी विजिलंट. हाऊ सिटीजन कॅन बी विजिलंट? दे कॅन यूज आवर C-Vigil ॲप, सिटीजन विजिलन्स ॲप, that is created by Election Commission of India, easily available on app stores, easily available on ECI website. Even all our advertisements nowadays, they are having that QR code for downloading this app. So this app can be downloaded, and wherever breach of model code of conduct is seen by a citizen, he can just click a photo. Automatically the whereabouts of that particular place, it is getting to the nearest flying squad. Such flying squads are all over the state. और मैं आपको बताता हूँ, पूरे महाराष्ट्र में ऐसे 1600 से ऊपर फ्लाइंग स्क्वाड्स है, 2000 से ऊपर स्टैटिक स्क्वाड्स है. जिधर रिपोर्ट किया तुरंत एक्शन लिया जाएगा. 100 मिनट्स के अंडर एक्शन हो जाता है. Lovely. और वहाँ वो पहुँचते हैं, मानो किसी एक पब्लिक प्लेस में कोई बैनर लगा है, तो पब्लिक प्लेस में बैनर लगाना प्रोहिबिटेड है, क्योंकि उसको परमिशन चाहिए. वो एस्टैब्लिश्ड प्लेस ऑफ एडवर्टाइजमेंट है या नहीं, ये देखना चाहिए. यदि वो वैसा नहीं है तो दिस इज वायोलेशन ऑफ मॉडल कोड ऑफ कंडक्ट. इफ अ पर्टिकुलर सिटीजन गोज देयर, सीज दैट and clicks a photo and uploads on C-Vigil portal, what happens exactly? The report goes to the election machinery within a moment. Achha. And the nearest flying squad reaches there within 100 minutes, and they just clears the thing. Because the first thing is to stop violation of model code of conduct. And because of citizens, the task is easier to the machinery. So citizens can help the machinery to conduct free and fair elections. तो ये 50,000 वाली बात सच है, ये की रूमर है, क्या है? That I will tell you. There is a system. Election seizure management system is a system established by Election Commission of India. There are 18 enforcement agencies in Maharashtra, like Police Department, State Excise, State GST, Central GST. There are 18 departments. So these departments are having check nakas. Apart from check nakas, there is mechanism within the department to check illegal transportation of freebies or illegal cash or liquor, etc. Whenever these departments take action, that action is reported on that ESMS, Election Seizure Management System. And I will tell you, up till yesterday, 421 crores cash or goods, they are seized by the agencies, because we are suspecting those were supposed to be used for voters inducement. So that action is taken. So, and even banking system, what they have done, they have provided QR code. So through banking system, QR code can be obtained, and if you are transporting bulk cash or bulk goods, you can just show your validity papers to the team. That's all. Because interception always happens.
These teams are roaming all over the state. So they intercept and they investigate. If you show your papers, then no problem. But if you are having some bulk stock of goods which you cannot explain, why these saris you are carrying, if you cannot explain, then it is suspected that this will be used by the political parties to induce the voters, which is prohibited under Model Code of Conduct. तो मेरे पास अगर प्रूफ है कि मैंने लाख रुपया भी एटीएम से निकाला तो प्रॉब्लम नहीं है. नो प्रॉब्लेम. वंडरफुल. इफ इट्स युअर मनी. तेच तर मी सांगतो की सामान्य नागरिकाने ही खात्री बाळगावी की तुमच्याकडे तुमची आयडेंटिटी प्रूफ असेल, तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत, कॅश आहेत, त्या कुठून आल्या, त्या अनड्यू प्रमाणात अनरिजनेबली खूप जास्त नसतील तर घाबरायचं कारण नाही. कायदा सामान्य माणसाच्या सोयीसाठी आहे, हितासाठी आहे. त्यामुळे सीझर कुणाचं होतं? जे इलिगल असतं, ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीत, त्यांच्या वस्तू सीझर होतात. सामान्य माणसाला त्रास नाही होणार. हां, एक खरं आहे की तुम्ही जात आहात रस्त्याने, जाताना तुमचं व्हेकल इंटरसेप्ट केलं पोलीस चेक नाक्याने, इतर कुठल्या फ्लाईंग स्क्वॉडने, तर ते तपासतील, ते बघतील. त्यांना सहकार्य करा, त्यांना दाखवा, त्यांना हे सिद्ध करा. आणि त्या 1-2 मिनिटाच्या तुमच्या खोळंब्यामुळे काही त्रास होणार नाही. तुम्ही राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यामध्ये सहभाग देत आहात. तुम्ही आचारसंहितेच्या उत्कृष्ट दर्जाच्या पालनाला मदत करत आहात. तर नागरिकांनी हे करावं, अशी मदत करावी. आणि कुठेही भंग आढळला तर माझा त्याच्याशी काय संबंध असं म्हणून आहे. जिथे भंग होतोय असं वाटलं तर लगेच फोटो क्लिक करावा, सी विजिलवरती रिपोर्ट करावा. आमची यंत्रणा पोहोचेल. कारण हे इलेक्शन फ्री आणि फेअर पद्धतीनं व्हावं ही यंत्रणेची जबाबदारी आहे आणि नागरिकांच्या सहकार्याने हे करायला आम्ही बांधील आहोत. सुपर सुपर. बस और कुछ तो स्ट्रेस नहीं लेना ना सिटीजन को कोड ऑफ कंडक्ट. स्ट्रेस की तो कोई बात ही नहीं है. तो चलो स्ट्रेस उल्टा दिस इज कंट्रीब्यूशन बाय द सिटीजन. उनको क्या क्या ध्यान रखना मेरे को ये बस जानना था. एक तो कैश वाला मोस्ट कॉमन क्वेश्चन. और कुछ करेक्ट. अगर कोई दूसरा पॉलिटिकल पार्टी वो कर रहा है तो आप जिम्मेदारी से खुद जाके रिपोर्ट करें. ये 2 चीजें करेक्ट करनी है. वेरी राइट, वेरी राइट. लवली लवली. सर ये मेरे को पूछना है, मोस्ट कॉमन क्वेश्चन तो यही है सबका कि मैंने कहीं तो पढ़ा था 23 अप्रैल के पहले अगर आपको आपके वोटिंग आईडी में कुछ चेंजेस कराने हैं इन टर्म्स ऑफ एड्रेस चेंज या है तो दैट इज द लास्ट चांस. दैट इज नंबर 1 क्वेश्चन. ये चेंजेस कब तक आप करा सकते हैं अगर अब तक नहीं कराया? दूसरा क्वेश्चन, तो बॉलीवुड सारे सेलिब्रिटीज बेचारे नज़र में आ जाते हैं. आई एम श्योर बहुत कॉमन लोगों के साथ भी होता होगा कि लोगों को पता ही नहीं कहाँ जाके वोट करना है. कहीं गलत पोलिंग स्टेशन में चले जाते हैं, नंबर 1. दूसरा, पता चलता है कि वहाँ जाके उनका नाम ही नहीं है लिस्ट में. तो ये सारी चीज़ों को अगर आप बताना चाहें क्या क्या ध्यान रखना चाहिए सिटीजन्स को? नाही, हा तर फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. आणि माझ्या महाराष्ट्र राज्यातले सगळे मतदार आहेत ते मराठी चांगल्या पद्धतीनं जाणतात, बहुसंख्य लोक, म्हणून मी मुद्दाम मराठीतून सांगतो याचं. डन सर. याची गंमत अशी आहे की मी मघा सांगितलं तसं मतदार यादीमध्ये नाव नोंदवणं, तुमच्या शिफ्टिंगची नोंद करणं, या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस घडत असतात. राईट. याचा अर्थ असा की दर दिवशी मतदार यादीमध्ये कुणाची ना कुणाची ॲप्लिकेशन्स येतात. प्रोसेस काय आहे? मतदार यादीमध्ये कधी पण नाव नोंदवता येतं, अर्ज करता येतो. राईट. आता तुम्ही अर्ज केल्यावर हा अर्ज जातो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत किंवा ज्याला आपण इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो, म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी जो वोटर रजिस्ट्रेशन करता है. वोटर रजिस्ट्रेशन वो जो मशीनरी है उनकी ये जिम्मेदारी है, तो उनके पास वो अर्जी चली जाती है. व्हाट इज़ देयर वर्क? दे स्क्रूटिनाइज द एप्लीकेशन, दे जस्ट चेक द डॉक्यूमेंट्स विच आर एनेक्स्ड टू द एप्लीकेशन. ये वो सब चेक करते हैं. ये सब ऑनलाइन सबमिट किया जा सकता है. ये चेक करने के बाद द इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर डिसाइड्स द मैटर. व्हाट डज इट मीन? वो देखता है यदि सारे कागजात बराबर है, documents are right, then he takes the decision that this name can be included in the voter list or this can be shifted from this particular part to that particular part, or there is change in address, so the changed address can be inserted. So this is a process. So it takes 10 to 12 days for this process. Now I will come to the law. As you know, in Maharashtra there is voting planned in 5 phases.
5 टप्पे आहेत. मुंबईचं वोटिंग आहे 5व्या टप्प्यामध्ये 20th मे, राईट. सो फॉर दॅट 20th मे द लास्ट डेट फॉर रजिस्टरिंग द नॉमिनेशन बाय द कॅन्डिडेट्स, म्हणजे ज्यांना उभं राहायचं आहे निवडणुकीला, त्या उमेदवारांनी अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक, वो जो लास्ट डे है उस डे को ये जो वोटर लिस्ट है वो फ्रीज होने वाली है फॉर द वोटिंग प्रोसेस ऑन 20th. ओके. तो बम्बई के लिए लास्ट डेट मुझे लगता है अंदाजन अप्रैल लास्ट वीक या मई फर्स्ट वीक होगा. एग्जैक्ट डेट यू कैन जस्ट अनाउंस. वो जो लास्ट डेट है उस डेट को मतदार यादी फ्रीज होने वाली है. तो उस डेट से पहले 10 दिन यदि आपने ये चेंजेस का एप्लीकेशन किया है तो 10 दिन में स्क्रूटिनी कंप्लीट होके वो चेंज इफेक्ट होगा, और जब मतदार यादी फ्रीज होगी तब आपका नाम उसमें दिखेगा या एड्रेस चेंज दिखेगा. वॉट एवर यू वॉन्ट, वॉट एवर प्रेयर यू हैव मेड, दैट विल बी इफेक्टेड. इसका मतलब क्या हुआ? इसका मतलब ऐसा हुआ कि आप वो अप्रैल लास्ट वीक में एप्लीकेशन करोगे, वो तो मतदार यादी फ्रीजिंग का डेट है. उसके पहले 10 दिन, समझो 15 अप्रैल, एक ब्रॉडली मोटा मोटी हम मान के चलते हैं 15 अप्रैल या टू बी प्रिसाइज 20th अप्रैल, ये वो डेट है. तो वो डेट को रजिस्ट्रेशन किया, उनको 20th मई को वोटिंग करना पॉसिबल है. अच्छा, बट सर मम्मी बोलती है जब आग लगता है तब कुआं खोदते हैं, और वोटिंग के टाइम मैंने देखा ही है कि सब लोग एंड में ही कुआं खोदते हैं, एंड में जाते हैं पता करते हैं. तो मेरे को सब लोग को अवेयर करना है कि दिस टाइम अराउंड थोड़ा अपने आप ही स्मार्टनेस दिखा के अपना नाम जो है कौन से सेक्शन में आ रहा है, कहाँ आ रहा है वोट करने के लिए, तो वो कहाँ चेक करें. ये चेक करने के लिए जैसा मैंने बताया, वोटर सर्च ये जो वेबसाइट है उधर से हो जाए, उस पे वो उसका मोबाइल नंबर डाल के या आधार से वो लिंक किया है तो आधार नंबर डाल के या उनका नाम डाल के ही कैन सर्च. और वो ढूंढ के हमारा कौन से कॉन्स्टिट्यूएंसी में है, कौन से पार्ट में है, कौन से मतदान केंद्र पे कौन से नंबर पे है, ये उसे पता चलता है. सो ही कैन सी. और दूसरी बात, हमारी जो मशीनरी है BLOs हम उसको कहते हैं, बूथ लेवल ऑफिसर्स. ये बूथ लेवल ऑफिसर्स हर एक वोटर को एक स्लिप देते हैं मतदान के पहले. मतदान से पहले एक दिन वो स्लिप्स का डिस्ट्रीब्यूशन हम पूरा करते हैं. उसमें उसका नंबर, उसका वोटिंग कहाँ है, वो मतदान केंद्र का नाम, उसका एड्रेस, ये सब कुछ होता है. वो देख के भी आप वहाँ जा सकते हो. सो दिस 2 ऑप्शंस आर ऑलरेडी अवेलेबल. वंडरफुल. तो यहाँ से लोगों को पता चल जाएगा सारी चीजें. सुपर. न्यू एप्लीकेशन, न्यू वोटर आईडी, अभी इट्स टू लेट फॉर एनीबॉडी टू डू इट. That you need to check because for each phase it's different, as I told. So and if this time voting is not possible because we have not registered within time, doesn't matter. अभी से करा लो, अगली बार में काम आ जाए. You can just apply ना. ठीक. So the process will get completed. Your name will be included. Wonderful. सर न्यूज़ में जब जैसे वोटिंग स्टार्ट होती है, न्यूज़ चैनल्स पिकअप करते हैं और अगले दिन न्यूज़पेपर में भी आता है. और ये फिगर कभी भी देख के मैं शॉक में भी रहता हूँ कि इतने सारे वोटर्स होने के बाद भी टर्नआउट बहुत कम है. 2019 के क्या आंकड़े रहे, एंड व्हाट इज योर एक्सपेक्टेशन कि इस टाइम इतना टर्नआउट हो सकता है? आपको मैं महाराष्ट्र राज्य के बारे में बता सकता हूँ. सांगा तुम्हें. वो तो ऐसी बात है, 19 के इलेक्शन में क्या हो गया, फॉर लोकसभा इलेक्शंस the turnout was 61% and for विधानसभा इलेक्शन्स it was 60%. म्हणजे असं झालं की लोकसभेला टर्नआउट जास्त, 1% का होईना, पण तो कमी आहे. आणि आम्ही त्या आकड्यांचं ॲनालिसिस केलं तर आपल्याकडे शहरी भागामध्ये म्हणजे अर्बन एरियात राहणारे जे लोक आहेत ते मतदान करायला इच्छुक नाहीत. असा एक ट्रेंड थोडासा दिसतोय. आणि नेमकं आता यावेळेस तर मतदान सोमवारी आलेलं आहे मुंबईत, म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार, आणि मतदानाचा दिवस हा आपल्यासाठी एक सुट्टी आहे असं समजून काहीतरी पिकनिकला, टुरिंगला, मजा करायला असा वापरायचं, अशी एक काहीतरी भावना काही लोकांमध्ये दिसते. आणि मला त्याचं वाईट वाटतं, बिकॉज दिस इज नॉट एक्सपेक्टेड. कारण तुम्ही तुमची मतदान करण्याची जी जबाबदारी आहे
ती जबाबदारी पार पाडण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही भारतीय नागरिक आहात. तुम्ही भारतीय नागरिक म्हणून सगळे फायदे घेता आहात. मग ही जबाबदारी का नाही? ही जबाबदारी करायला पाहिजे. आणि म्हणून मला जेव्हा ही मानसिकता दिसते तेव्हा त्याचं वाईट वाटतं. आणि म्हणून यावर्षी आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न सुरू केले. आम्ही या लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आहे की जागे व्हा, तुम्ही मतदान करा, मतदानाच्या जबाबदारीपासून पळू नका. आणि हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुम्ही करायला पाहिजे. राज्यघटनेनं दिलेलं कर्तव्य आहे, तेव्हा तुम्ही ते पाळायला पाहिजे. आणि त्या दिवशी हजामजा करत पिकनिक करायची असं तुम्हाला जर वाटत असेल तर तो आपल्या देशाप्रती तुमचा आदर काय आहे हे दिसलं. मग बाकी दिवाणखान्यात तुम्ही आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे तशी आहे, गव्हर्नमेंटने असं करायला पाहिजे, अशा किती गप्पा मारत असलात तरी मतदान करत नसलात तर तुम्हाला तो गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही. किंवा देशाकडून तुम्ही अपेक्षा करता, मग देशाची तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही मतदान करायला पाहिजे. ही जबाबदारी समजावून सांगण्यासाठी आम्ही वेगळ्या वेगळ्या आयडियाज केलेल्या आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं तर मग मी सांगितलं तसं आमचे बूथ लेवल ऑफिसर्स सगळीकडे त्या स्लिप्स तर देतातच आहेत. काही कॉलेजेसशी, विद्यापीठांशी आम्ही टायअप केलं आहे. आणि ते लोक, ते व्हॉलंटियर्स वेगळ्या वेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन, घरी जाऊन त्या लोकांना कन्व्हिन्स करतात. आता हाय राईज बिल्डिंग्ज असतात, मुंबईमध्ये हाय राईज बिल्डिंग्स. या बिल्डिंग्समध्ये चांगले सुखवस्तू लोक राहतात, पण तिथेच नेमकं पर्सेंटेज कमी आहे वोटिंगचं. तर इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती एक्झॅक्ट काम केलं आहे. त्यांनी काय केलं, अशा हाय राईज बिल्डिंगमध्ये तिथेच जर तळमजल्यावरती आपण वोटिंग बूथ तयार केला त्या बिल्डिंगसाठी, तिथे समजा 1000 लोक राहत आहेत त्या बिल्डिंगमध्ये, त्यांना तिथेच वोटिंग बूथ मिळाला तर त्यांना फक्त खाली यायचं आहे. तुम्हाला सांगतो असे 150 बूथ्स यावेळेस प्रथम त्या त्या हायराईज बिल्डिंगमध्येच आम्ही तयार केलेत. दिस इज फॉर द फर्स्ट टाइम. सुपर. आणि भारतामध्ये, आपल्या देशामध्ये महाराष्ट्र या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. आपणच हे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तर असे अनेक उपाय आम्ही करतो आहोत, लोकांना सांगतो आहोत, जाहिराती करतो आहोत. आता परवा IPLच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप लोक येतात, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या वोटिंग अवेअरनेसचे जे मेसेजेस आहेत, स्टँडीज उभे केले, त्याच्या बिग स्क्रीनवरती आमची ॲड यायला लागली. असे आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. पण मला काय वाटतं, जाहिरातीमुळे आम्ही लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे, पण जोपर्यंत लोकांना मनापासून वाटत नाही ना तोपर्यंत हे होणार नाही. म्हणून माझं सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगा की मी मतदान करणार आहे, तुम्ही पण मतदान करा. कारण तुम्हाला मतदानाच्या दिवशी थोडासा वेळ काढायचा आहे, सुट्टी मिळणार आहे दिवसभर. कारण इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट्सनी सुद्धा फुल पे हॉलिडे द्यायचा आहे आणि त्या दिवशी आपल्या वर्कर्सना व्होटिंगसाठी फॅसिलिटेट करायचं आहे. तर तुम्ही प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही मतदान करा, इतरांना करायला सांगा. आणि कोणी करत नसेल किंवा टाळत नसेल त्याला कारण विचारा, तू का करत नाही आहे. त्याचं कारण असं की राजकारणामध्ये मला कुठल्या पक्षाला द्यायचं नाही आहे असं वाटत असेल तर नोटाचा पर्याय आहे, पण तुम्ही तुमचं मत नोंदवा. त्याचं कारण असं, आपल्या लोकशाहीचा हा सगळा डोलारा हा या मतांवरती अवलंबून आहे. लोकांनी मतच नाही नोंदवलं तर आपला देश चालणार कसा आहे. म्हणजे थोड्या लोकांनी नोंदवलेल्या मतांवरती देश चालावा हे योग्य नाही. म्हणून जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं मत नोंदवायलाच पाहिजे. आपण स्वतः मत नोंदवा आणि इतरांना पण मत देण्यासाठी प्रवृत्त करा, असं माझं सगळ्यांना आवाहन राहील. आणि हे तुमचा हक आहे, तुम्हाला वोट करायलाच लागेल. नाही, नुसता हक्क नाही, कर्तव्य पण आहे. नाही, मला ते तुम्ही सांगतात, मी जे फर्स्ट टाइम वोट केलं होतं, मी माझ्यासाठी शो ऑफ होता की मी वोट केलं आहे. मला एकदम गर्व वाटले. पण लास्ट 2 क्वेश्चन सर, वेरी फन, आई एम गोइंग टू आस्क. नंबर 1 इज, जितने लोग यहाँ काम करते हैं सर, उनकी CV में क्राइटेरिया होता है क्या? अगर आपने वोट नहीं किया अब तक, नॉट सिलेक्टेड फॉर जॉब. आपल्या देशामध्ये वोटिंग इज नॉट कंपल्सरी. जी. म्हणजे मतदान करण्याचा अधिकार आणि कर्तव्य हे दोन्ही आहे. पण कुठेही राज्यघटनेने किंवा कुठल्याही कायद्याने असं म्हटलं नाही की मतदान तुम्ही कंपल्सरीली करायलाच पाहिजे. आणि त्या असं डायरेक्ट क्लिअर कट काही प्रोव्हिजन नसल्याचा
फायदा उठवून अनेक लोक मतदान करायचं टाळतायत. माहिती नाही, कदाचित पुढे मागे असं कंपल्शन येऊ शकतं. आप इंटरव्यू में पूछते हैं, मतलब क्वालिफिकेशन देखते हैं कि पहले ये देखते हैं इसने वोट किया है कि नहीं? दिस इज नॉट प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन. नहीं सर, आई एम जस्ट आस्किंग फन क्वेश्चन. बट दिस कैन बी अ डिस्क्रिशन ऑफ द इंटरव्यूअर. है ना? सो इंटरव्यूअर कैन आस्क, बट इट्स नॉट बाइंडिंग ऑन हिम टू आस्क. वंडरफुल, थैंक यू सो मच सर. इसलिए सर ये डेजिग्नेशन पे, बिकॉज द वे ही टॉक्स, द वे ही एक्सप्लेन्स बहुत ज़बरदस्त है. और हम लोग भी रेडियो सिटी पर वी आर सेलिब्रेटिंग वोट उत्सव, और बहुत सारी चीज़ों की आज क्लैरिटी मिली है डॉक्टर किरण कुलकर्णी सर से, एडिशनल चीफ इलेक्टोरल ऑफिसर. एंड आई एम श्योर जो जो चीज़ें उन्होंने बताई आप अपने दिमाग में रखिए. एंड इफ़ यू आर एलिजिबल टू वोट यू शुड गो एंड वोट. जैसे मुंबई का आई नो 20th में है, आप महाराष्ट्र में हैं, आपका इंडिया में जितने भी है आपके फेजेस क्या है, आप जाके इलेक्शन कमीशन की वेबसाइट पर जाके, आई एम श्योर यू गाइस आर डिस्कसिंग, सो डू चेक, डू वोट. एंड जैसे कि सर ने बोला, मैं भी बोल रहा हूँ, ये बहुत गर्व वाली बात है, ज़रूर वोट कीजिए. थैंक यू. रेडियो सिटी, रेडियो सिटी, रेडियो सिटी, रेडियो सिटी, रग रग में दौड़े सिटी.